नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मेडियन पाहणार आहोत. दिलेल्या डेटाचे प्रतिनिधित्व मूल्ये अंकगणितीय साधन आणि मोड असतात. अशा परिस्थितींवर आपण चर्चा केली आहे. इतर कोणत्याही पर्यायी प्रतिनिधित्व मूल्याचा किंवा केंद्रीय प्रवृत्तीचा मापाचा विचार करूया. यासाठी आपण खालील परिस्थितीचा विचार करूया. राजम हिला ट्रेक इव्हेंटसाठी निवड झालेल्या 15 विद्यार्थ्यांच्या गटाला आर्थिक मदत करायची होती. तिला त्यांच्या कुटुंबाच्या आयच्या आधारे त्यांना मदत करायची होती. त्या 15 कुटुंबाचे मासिक आय खाली दिलेले आहे. रुपये 3,300, रुपये 5,000, रुपये 4,000, रुपये 4,200, रुपये 3,500, रुपये 4,500, रुपये 3,200, रुपये 3,200, रुपये 4,100, रुपये 4,000, रुपये 4,300, रुपये 3,000, रुपये 3,200, रुपये 4,500, रुपये 4,100. राजम त्यांना त्यांच्या कुटुंबाला काही रक्कम देऊ इच्छितो. जर आपल्याला सरासरी सापडली तर आपल्याला मिळेल अंकगणित सरासरी AM बरोबर सर्व मूल्यांची बेरीज भागिले 15. 3,300 अधिक 5,000 अधिक 4,000 अधिक 4,200 अधिक 3,500 अधिक 4,500 अधिक 3,200 अधिक 3,200 अधिक 4,100 अधिक 4,000 अधिक 4,300 अधिक 3,000 अधिक 3,200 अधिक 4,500 अधिक 4,100 भागिले 15. बरोबर 3,873.3. त्या सर्वांना त्यांचा पगार काहीही असला तरी रुपये 3,873.3 ची रक्कम देता येईल का? रुपये 3,873.3 येथे योग्य प्रतिनिधी आहे का? नाही. हे इथे योग्य नाही, कारण रुपये 3,000 कौटुंबिक आय असलेल्या विद्यार्थ्याला आणि रुपये 5,000 कौटुंबिक आय असलेल्या विद्यार्थ्याला समान रक्कम मिळेल. येथे वापरलेले प्रतिनिधी मापन वरील डेटासाठी योग्य नसल्यामुळे या डेटासाठी पद्धत शोधूया. येथे 3,200 रुपये आहे, म्हणजे 3,200 रुपये कुटुंबाचे आय असलेले विद्यार्थी जास्त आहेत. पण हे आमच्या उद्देशाला अनुरूप नाही. म्हणून ही पद्धत देखील योग्य नाही. येथे वापरता येतील असे इतर कोणतेही प्रातिनिधिक उपाय आहेत का? हो. चला आणखी एक प्रातिनिधिक मूल्य पाहू, जे डेटाला 2 भागांमध्ये विभाजित करते. प्रथम डेटा चढत्या क्रमाने व्यवस्थित करूया. म्हणजेच रुपये 3,000, रुपये 3,200, रुपये 3,200, रुपये 3,200, रुपये 3,300, रुपये 3,500, रुपये 4,000, रुपये 4,000, रुपये 4,100, रुपये 4,100, रुपये 4,200, रुपये 4,300, रुपये 4,500, रुपये 4,500, रुपये 5,000. आय चढत्या क्रमाने मांडल्यानंतर राजमला 8वे मूल्य 4,000 मिळते, जे डेटाचे 2 भाग करते. प्रत्येक विद्यार्थ्याला किती आर्थिक मदत देता येईल हे ठरवण्यास तिला मदत होते.
लक्षात ठेवा की ₹4,000 हे सर्वात मध्यम मूल्य आहे. मधल्या वस्तूची निवड करून मिळवलेल्या या प्रकारच्या प्रातिनिधिक मूल्याला मध्यक म्हणतात. अशा प्रकारे दिलेल्या डेटामध्ये चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेले मध्यक आपल्याला मध्यम मूल्य देते. या व्हिडिओमध्ये आपण मध्यकाबद्दल थोडक्यात चर्चा करूया. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. शिकण्याचे परिणाम करण्यासाठी मध्यकाची संकल्पना समजून घ्या. मेडियनशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सांकेतिक शब्द हा या धड्यातून डेटा, व्यवस्था मूल्ये, सरासरी, मोड, निरीक्षण, संच आणि मध्यम मूल्य. चला आणखी एक उदाहरण पाहूया. जिथे डेटामध्ये 13, 14, 15, 16, 17 आणि 18 या पदांची समसंख्या आहे. या उदाहरणासाठी मध्यपद कसे शोधायचे? येथे पदांची संख्या 6 आहे, जी एक समसंख्या आहे. तर आपल्याला तिसरे आणि चौथे पद असे 2 मध्यम पद मिळतात. नंतर आपण 2 पदांची तिसरे आणि चौथे पद सरासरी घेतो आणि आपल्याला मिळणारे मूल्य मध्यक असते. म्हणजेच मध्यक बरोबर 1/2 कंसामध्ये थर्ड मुदत अधिक फोर्थ मुदत बरोबर 1/2 कंसामध्ये 15 अधिक 16 बरोबर 15 अधिक 16 भागिले 2 बरोबर 31/2 बरोबर 15.5. येथे मध्यक शोधण्यासाठी आपण दिलेल्या डेटाच्या मूल्यांची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करतो आणि नंतर 2 मध्यम मूल्यांची सरासरी शोधतो. उदाहरण, खालील गोल्फ स्कोअरचा मध्यक शोधा. 68, 69, 78, 75, 65, 70 आणि 73. उपाय. गोल्फ स्कोअर चढत्या क्रमाने मांडताना आपल्याकडे 65, 68, 70, 73, 75, 78, 79 आहेत. येथे n बरोबर 7 हे विषम आहे. म्हणून मध्यक बरोबर n अधिक 1/2 वा टर्म बरोबर 7 अधिक 1/2 वा पद बरोबर 8/2 व्या मुदत बरोबर चौथी टर्म बरोबर 73. म्हणून मध्यक 73 आहे. उदाहरण, 11 प्रकारच्या LED बल्बचे आयुष्य दिवसांमध्ये दिले आहे. 365, 547, 730, 1095, 547,
912, 365, 1460, 1825, 1500, 2000. LED बल्बचे मध्यक आयुष्यमान काढा. उपाय: डेटा चढत्या क्रमाने मांडताना आपल्याकडे 365, 547, 547, 730, 912, 1095, 1460, 1500, 1825 आणि 2000 आहेत. निरीक्षणांची संख्या 11 आहे, जे विषम आहे. मध्यक n+1/2 वा पद बरोबर 11+1/2 वा मुदत बरोबर 6th टर्म बरोबर 912. म्हणून मध्यक 912 आहे. म्हणून LED बल्बचे सरासरी आयुष्य 912 दिवस असतात. धड्याचा सारांश: मधला आयटम निवडून मिळणारे मूल्य मध्यक म्हणून ओळखले जाते. मध्यकासाठी दिलेल्या डेटाची मूल्ये चढत्या किंवा उतरत्या क्रमाने व्यवस्थित करतो आणि नंतर दोन मध्य मूल्यांची सरासरी काढतो. जर पदांची संख्या n विषम असेल तर n+1/2 हा पद मध्यक आहे. जर पदांची संख्या n सम असेल तर n/2 ची सरासरी व्या आणि n/2 + 1 व्या पदे ही मध्यक आहे.